ओके, आजचं लेक्चर 2 पार्ट मध्ये होईल. अपलोड रेकॉर्डिंग, कारण की रेकॉर्डिंग आता तिथे स्टॉप झाले. ठीक आहे. फर्स्ट, डेटा व्हॅलिडेशन म्हणजे आपण कोणत्याही कॉलम वरती जे रूल्स असतात ऍप्लिकेबल ते अप्लाय करणे. जसे की एज आहे, एज किती आपल्याला अप्लाय करायचे ते फक्त 18 to 60. ओके, आता आपण इथं फर्स्टली काय एज कोणत्या फॉर्मॅट मध्ये असणार आपला होल नंबर. ओके, डेटा टाइप काय असेल होल नंबर. देन आपल्याला काय पाहिजे एक रेंज दिल्या. सो बिटवीन आपण यूज करणार कारण की रेंज सॅटिस्फाय होणार आपली. सो मिनिमम व्हॅल्यू काय येणार इथे 18 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय येणार 60. ओके, ही झाली आपली कंडिशन. देन क्लिक ऑन ओके. आपली कंडिशन काय 18 to 16 मध्ये 18 to 16 मध्ये जर मी व्हॅल्यू प्रिंट केली तर ते एक्सेप्ट करणार. काय एरर आला नाही. 18 to 16 च्या बाहेरची जर व्हॅल्यू दिली तर आपल्याला येणार एरर. एरर आलाय हा बाय डिफॉल्ट एरर आहे. मला याच्या जागी दुसरा एरर शो करायचा. सो इथे सब ऑप्शन्स आहेत. फर्स्ट वन इज इनपुट मेसेज अँड सेकंड वन इज एरर अलर्ट. इनपुट मेसेजने काय होणार एक आपल्याला ते सजेशन देणार की काय असेल. मग आता इथं टायटल दिलं एंटर युअर एज आणि इनपुट मेसेज ओके. या कॉलम मध्ये कुठेही आपण क्लिक केल्यावर काय येणार पहिला इनपुट मेसेज. आता काय येत नाही ते कारण की वेट 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 अजून एक सांगायचं आहे गोष्ट. value whole number between 18 to 60. ओके, इथे एक सब ऑप्शन आहे बघा अप्लाय दिस चेंजेस टू ऑल अदर सेल विथ द सेम सेटिंग्स. हा कायम क्लिक असावा लागतो. ओके, जर आपण आता इथे एक सिंगल सेल चूज केलेले आहे त्यामुळे फक्त त्यावर अप्लाय होणार, बाकी कुठे अप्लाय होणार नाही. त्यामुळे स्टार्टिंग करताना पूर्ण कॉलम सिलेक्ट करायचं. देन गो टू डेटा व्हॅलिडेशन होल नंबर 18 60 check down. and 16. Then input message same, enter age between 18 to 60 आणि एरर जो बाय डिफॉल्ट एरर येत होता त्याच्या जागी आपल्याला कस्टमाइज एरर पाहिजे असेल तर या विंडोचा यूज होतो. एरर आणि तो मेसेज दिला एंटर युअर करेक्ट एज. देन क्लिक ऑन ओके. इनपुट मेसेज आपण कोणत्याही कॉलमच्या सेल्स वरती क्लिक केलं डायरेक्टली ऑटोमॅटिकली आला. जर व्हॅलिड कंडिशन आपण पास केली जर आपण व्हॅलिड जर कंडिशन पास केली एरर येणार नाही. जर इनव्हॅलिड कंडिशन पास केली तर एरर काय आला शो झाला. कळालं प्रतीक्षा? येस. हे फक्त सिंगल एज साठी झालं. तर मल्टिपल तशा कंडिशन्स असू शकतात.
आता इथलं सेकंड कंडिशन बघा. इथे काय सॅलरी डेसिमल ग्रेटर दॅन 20,000. तर सॅलरी कॉलम वरती आपल्याला अप्लाय करायचा आहे. सॅलरी कॉलम चूज केला, देन क्लिक ऑन डेटा व्हॅलिडेशन. फर्स्टली इथे आपण चूज करणार होल नंबर चूज करा, नाही तर डेसिमल. जर कोणाची पॉइंट मध्ये असेल व्हॅल्यू तर डेसिमल चूज होणार. होल नंबर जर पॉइंट मध्ये व्हॅल्यू नसतील तर आपण डायरेक्टली होल नंबर चूज करू. सॅलरी काय पाहिजे ग्रेटर दॅन 20,000. सो इथं काय येणार ग्रेटर दॅन ऑप्शन अँड देन इथे येणार 20,000. अप्लाय दिस चेंजेस टू ऑल अदर सेल्स. आणि जर इनपुट मेसेज द्यायचा असेल तर इथे देऊ शकता आणि एरर साठी ही विंडो. देन क्लिक ऑन ओके. जर मी 21,000 अप्लाय केलं तर एक्सेप्ट होणार. जर मी 10 व्हॅल्यू दिली तर काय होणार एरर शो होणार. हा बाय डिफॉल्ट एरर शो होणार कारण की आपण एरर अलर्ट कोणताही अपलोड केलेला नाही. ओके. देन इथे बघा डेट रिलेटेड आहे. डेट मस्ट बी टुडे ऑर अर्लियर. जॉईनिंग डेट आधीची पाहिजे आपल्याला. सो डेटा व्हॅलिडेशन फर्स्टली क्लिअर करू सगळे. डेटा टाइप काय या कॉलमचा डेट. डेट. जॉईनिंग डेट वर आपण यूज करत आहे. सो काय ना डेटा टाइप डेट. आपल्याला काय पाहिजे डेट मस्ट बी टुडे ऑर अर्लियर. डायरेक्टली ते काय ना लेस दॅन आहे का लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू कारण आजची पण जॉईनिंग डेट असू शकते. ओके. मग आपली काय ना आज जी डेट आहे ती 17/04/2026. क्लिक ओके. जर मी नेक्स्ट डेट जर अपलोड केली तर एक्सेप्ट करणार नाही. जर आधीची अपलोड केली तरी डेफिनेटली एक्सेप्ट करेल. काय एरर शो झाला नाही. नेक्स्ट काय रेटिंग होल नंबर बिटवीन 1 and 5. अगेन डेटा व्हॅलिडेशन. आपल्याला नंबर चूज करायला रेटिंग कशी द्यायचे 1 to 5 मध्ये जी असेल ती रेटिंग येणार. होल नंबर रेंजच आहे आपल्याकडे. मिनिमम 1 येईल, मॅक्सिमम काय व्हॅल्यू आहे 5. देन क्लिक ऑन ओके. आता डेटा एंटर करा. कुठला सिलेक्ट करणार 10 ला एरर शो होणार. ईमेल. ईमेल कसा पाहिजे मिनिमम 10 कॅरेक्टर्स. ईमेल कॉलम चूज केला आपण. देन डेटा व्हॅलिडेशन. इथे काय येणार कोणता येणार इथे टेक्स्ट लेंथ. एनी व्हॅल्यू. कस्टम. बरं एनी व्हॅल्यू. एनी व्हॅल्यू कायच होतं कस्टम मध्ये कस्टम. इथे फॉर्म्युला. जर आपल्याकडे फॉर्म्युला पुढे जाऊन आपण शिकणार आहे ब्लँक टेक्स्ट लेंथ. त्यासाठी आहे. इथे काय आपल्याला मिनिमम 10 कॅरेक्टर्स पाहिजे. सो इथे येणार टेक्स्ट लेंथ आणि इथे आपण चूज करणार लेस दॅन कमीत कमी 10. काय येणार ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू
or less than, greater than, Less than or equal to 10. less than or equal to. काय झालं? मॅक्झिमम व्हॅल्यू विचारत आहे ती. बरं 10 and then ओके टाईप केलं. ठीक आहे. चुकतंय कुठं बघ. कस्टम करायचं सर. झालं? का? मिनिमम 10 कॅरेक्टर पाहिजेत ना? काय चूज करायला पाहिजे? चूज काय करायला पाहिजे इथं? ग्रेटर दॅन. मिनिमम 10 पाहिजेतच. जास्तीत जास्त किती पण एक्सेप्टेबल आहेत. सो इथं काय चूज करणार आपण? ग्रेटर दॅन. आता इथं आपण कळलं डेटा व्हॅल्युएशन. हा एक लास्ट राहिलाय ड्रॉप डाऊन लिस्ट. तर इथे आपल्याकडे एक डिपार्टमेंटची लिस्ट आहे. HR, IT, सेल्स, फायनान्स आणि ऑपरेशन्स. ओके. सो इथं आपल्याला लिस्ट करायची. आपण प्रत्येक वेळी चेक करत बसणार नाही, टायपिंग करत बसणार नाही. इथे HR आपल्याकडे ऑलरेडी एक लिस्ट प्रोव्हाइडेड असेल एम्प्लॉयची, ते कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये वर्किंग आहे. तर आपण इथं टायपिंग करत बसायपेक्षा एक लिस्ट ऑप्शन येतो इथं बघा. नुसते सिलेक्ट करायचं. झालं. ओके. तर ही लिस्ट कशी क्रिएट करायची बघा. फर्स्टली कॉलम सिलेक्ट केला. देन डेटामध्ये डेटा व्हॅलिडेशन. तर इथं ऑप्शन आहे लिस्ट. सोर्स द्यायचा आहे आपल्याला की तिथे कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज येणार. डायरेक्टली आपण ऑलरेडी जे असेल त्या करू शकतो, नाहीतर इथं तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता टायपिंग पूर्ण लिस्ट जी पाहिजे असेल आणि क्लिक ऑन ओके. इथं आला ड्रॉप डाऊन. कळालं? हा सोर्स जरी असेल ऑलरेडी आपल्याकडे डेटा एक्झिस्टिंग असेल तर तो सिलेक्ट करा. जर तुम्हाला डेटा ऑलरेडी नसेल, तुम्हाला माहिती असेल, तर त्या सोर्सच्या जागी तुम्ही टायपिंग करा, होऊन जातं. ओके. हो, डायरेक्टली टायपिंग करून पण होतं. जर टायपिंग वर्किंग होत नसेल तर कोणत्याही दुसऱ्या सेलमध्ये करा आणि तो तिथला ऍड्रेस तिथं पास करा. कळालं? डेटा व्हॅलिडेशन कळालं सगळ्यांना? डेटा व्हॅलिडेशन झालं. रिमूव्ह डुप्लिकेट्स अँड टेक्स्ट टू कॉलम्स. टेक्स्ट टू कॉलम्स कधी यूज होणार? जर एक पॅटर्न असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये, नाहीतर सेम डेलिमीटर और सेम सिम्बल स्पेस वगैरे असेल तर डेटा सेपरेट आउट करण्यासाठी टेक्स्ट टू कॉलम्स. रिमूव्ह डुप्लिकेट मध्ये जी फर्स्ट ऑकरन्स वाली व्हॅल्यू असेल ती कायम राहणार टेबलमध्ये आणि ज्या बाकीच्या व्हॅल्यू असतील त्या डिलीट होणार. आणि लास्ट काय होतं आपलं डेटा व्हॅलिडेशन, जे की रूल्स असतात की कॉलम वाईज ते अप्लाय करण्यासाठी डेटा व्हॅलिडेशन यूज होतं. कधी मोबाईल नंबर तुम्ही 11 डिजिट 12 डिजिट बघितला नाही ना? मग यामध्ये डेटा व्हॅलिडेशन रूल काय झाला? मोबाईल नंबर कॉलम वरती टेक्स्ट लेन काय असेल? 10 एक्झॅक्ट इक्वल टू 10 डिजिटच कायम नंबर असतो, एक्स्ट्रा नसतो. ते +91 ते आपले कंट्री कोड झाले इक्वल टू 10. कोणाला काय डाऊट? सगळ्यांना समजले आहे 3 कन्सेप्ट? ओके. उद्या लेक्चर नसणार.